आमचं जे गाव आहे त्या गावामध्ये आहे ना एक उद्योग आहे गावामध्ये. प्रत्येक गावातल्या प्रत्येक माणसाचं म्हणजे असं कुठल्या समाजाचं नाही, म्हणजे दलितांपासून सवर्णापर्यंत सगळ्यांचा एक एक व्यवसाय, एक रस्सी बनते गावामध्ये. तर त्या सगळ्यांचाच व्यवसाय असल्यामुळे गावातल्या गावात लोक कामाला नाही मिळायची. त्या काळामध्ये एक डोंबारी समाजाचं एक कुटुंब होता. उत्तम पवार नावाचा एक डोंबारी समाजातला एक व्यक्ती आहे. तर तो पूर्ण फॅमिली आहे ना आमच्या गावात आली आणि त्यांनी खेळ केला. तर त्यांना 100 रुपये एका खेळाचे जास्तीत जास्त मिळले असते. पण ते आमच्या गावामध्ये ना त्यांना ते काम मिळालं. जे रस्सीचं जे बनवतात ना ते काम मिळालं आणि एका माणसाला कमीत कमी 100 रुपये मिळायला लागले. पण त्याच्यामध्ये उत्तम पवार जो प्रमुख तर त्याने ठरवलं की नाही, मी इथंच थांबणार. हे जे काय काम धंदा ते हे करणार, ह्याच्यातून आपल्याला काय पोट पण भरत नाही जे डोंबारीचे खेळ करून. असं करत 3 वर्षामध्ये ते सगळे डोंबारी समाज जो आहे ते सगळे आमच्या गावामध्ये राहिले. आणि जेव्हा गेलो मी 8-10 वर्षानंतर तर मला एक चमत्कार बघायला मिळाला की त्या लोकांना ग्रामपंचायतीकडनं घर मिळाली. अरे वा. त्यांचं रेशन कार्ड मिळालं होतं त्यांना. आणि सगळ्यात महत्वाचा मला बदल काय वाटला, तो उत्तम पवारचा जो मुलगी शाळेत चालली होती. अरे वा. बरं. तर मला असं वाटलं की यार, जर भटके समाज जर शिक्षणाकडे ओढला गेला, ते शाळा शिकला, तर त्यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत सगळे ते सहज सॉल्व्ह होतील. पण अशी ह्या गोष्टीवरनं मला एक काल्पनिक गोष्ट मी लिहिली ह्या घटनेला लिहून, आणि त्याच्यावरती जिप्सी फिल्म की अशी जिप्सीची ती निर्मिती झाली. अरे वा.